भाग्यलक्ष्मी होलसेल फाटकामध्ये आहे बघा, बघू शकते तुम्ही. म्हणजे इथं आपण आहे ना काही फायर एक्सटिंग्विशर देण्यासाठी. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स. गाईज, तुमच्या भावाला सकाळी सकाळी काम लागलेले डेंजर. एकतर पाऊस चालू आहे, एवढा कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि त्याच्यात आता हे जे 2 फायर एक्सटिंग्विशर आहे हे लवकरात लवकर आपल्याला रिफिलिंग करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली बस लोड करून सिन्नरला जायचं आहे. तर चला आता लवकरात लवकर जे 2 फायर एक्सटिंग्विशर आहे ते आपण रिफिलिंग करू. त्यानंतर काही फायर एक्सटिंग्विशर आहे नवीन, त्याची पण डिलिव्हरी करायची, तर ते पण लोड करू. आणि काही अजून हायड्रंट सिस्टमचं मटेरियल आहे तर ते पण आपल्याला एका कंपनीला द्यायचं आहे. काहीच आपण आहे ना सिन्नरला जाता जाता आहे ना म्हणजे शॉर्टकट रस्त्याने चाललो होतो देवी मंदिरच्या. तर गाईज म्हणजे विषय असा झालेला आहे का पावसाने म्हणजे एवढं नुकसान केलेलं आहे ना. आता यात्रेमध्ये एवढी गर्दी असते कंटिन्यू. मी इझिली आहे बघा गाड्या घेऊन चाललोय आता, इझिली गाडी घेऊन चाललोय मी, इझिली एकदम इझिली. म्हणजे यात्रा पण ठप झाली पावसामुळं. देवा करून आता जवळ नवरात्र होत नाही तोवर कमीत कमी पाऊस बंद झाला पाहिजे, जेणेकरून या लोकांनी पण भाडं दिलेलं असतं इथं दुकान वगैरे लावायचं, तर कमीत कमी त्यांचं नुकसान नाही होणार. म्हणजे बघा ना तुम्ही का सर्व दुकानं बंद आहे नाही का. नॉर्मली काहीतरी 2-4 उघडे, बाकी सगळे काही दुकानं बंद झालेले आहे. तर पाऊस तर नक्कीच बंद झाला पाहिजे, कारण 3-4 दिवस आता दसरा आहे आणि यांचा मेन धंद्याचा टाइम असतो तेव्हा नाही का. एक कळत नाही इथं विंचूर दळवीला नाही का गाईस, म्हणजे रस्त्यावर खड्डे का खड्ड्यांमध्ये रस्ता हेच कळत नाही. रस्त्यावर खड्डे का खड्ड्यांमध्ये रस्ता हेच कळत नाही. एवढे खड्डे, कंटिन्यू खड्डे नाही का. माणसाला वाटतं हा शॉर्टकट रस्ता म्हणून लवकर जाईल. बघा सगळेजण बघा कसे समोरून येत आहे नाही का, रॉंग साईडने राहिले. काय येते नेमकं काही कळत नाही मला. इडले जे सरकारी कोणी असतील हे नेमके करत्या काय, यांना काय रस्ते बनवता नाही आले का अजून. हे बघा बघितलं का, हा म्हणजे काय करते हे लोक. साधी सिंपल गोष्ट आहे. हा रस्ता कमीत कमी ना गाईस मी 2 वर्षापासून हा रस्ता बघतोय का असा आहे, एवढा खराब होत आलेला हा रस्ता. ते काय फक्त खडी वगैरे टाकत्या, झालं त्यांचं काम, खड्डे भरले आणि दुसऱ्या दिवशी पाऊस आला का परत उधळले. आता हे परवाच्या दिवशीच खड्डे भरलेले होते, कारण मी 2 का 3 दिवसापूर्वी सिन्नरला गेलो होतो तेव्हा हे खड्डे भरलेले होते आणि आता परत सगळे उधळलेले. कमीत कमी नीट तर भरा खड्डे भरते इथं, हा ते पण नाही जमत तुम्हाला. तिच्या शॉकअपची तर वाटच लागती, पण माझे पण शॉकअपची वाट लागली. पार कंबरेनी पार जाम करून टाकले इथल्या खड्ड्यांनी मला. काहीच कंपनीत आलो होतो मटेरियल देण्यासाठी आणि मटेरियल पण लावायला लावलं. त्याच्यात चिखल एवढा आहे प्रमाणाच्या वर आहे. पाय बघा कसे झालेले उपासामुळं नाही का. बघितलं ना गाईज कसं काम राहतं. आणि तुम्ही आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईबर नाही देऊ शकत. हा हे बघा आत्ताशी पाय धुतलेले, आत्ता पाय धुतले, पूर्ण चिखलानी माखलेले होते. त्याच्यात तिथं लोखंडाची बीर पडलेली. गाईज आता आपण आलेलो होतो भाग्यलक्ष्मी होलसेल फाटकामध्ये आहे बघा, बघू शकते तुम्ही. म्हणजे इथं आपण आहे ना काही फायर एक्सटिंग्विशर देण्यासाठी आलो होतो, सेफ्टीसाठी नाही का. म्हणजे इमर्जन्सीमध्ये जर काही झालं तर त्याच्यासाठी आलो होतो. आणि इथं भेटतंय होलसेलमध्ये फटाके नाही का काहीच. म्हणजे तुम्हाला जर कोणत्या पण प्रकारचे जर फटाके लागले तर इथं तुम्हाला भेटून जातील आणि ह्या भावात भेटतील नाही का. हे बघा हे भाऊ पण आहे इथे, इथले मालकच आहे. तर तुम्हाला काही पण जर लागलं इथं सिन्नरमध्ये शाहू हॉटेल जवळ भाग्यलक्ष्मी होलसेल फटाका, हा तर काही पण जर लागला तर डायरेक्ट बिंदास इथे या, कमी रेटमध्ये होऊन जाईल तुमचं. सो आता झालेलं आहे आपलं काम. म्हणजे सिन्नरचं जे काही काम होतं, आपल्याला नवीन फायर एक्सटिंग्विशरची डिलिव्हरी पण होती आणि काही हायड्रंट सिस्टमचं काही मटेरियल वगैरे होतं ते पण द्यायचं होतं, तर ते पण आपण दिलेलं आहे. आणि आपल्याला होलसेल फटाक्यामध्ये पण जायचं होतं, तुम्ही बघितलंच ते. तर गाईज तुम्हाला पण जर तिथं फटाके वगैरे जर घ्यायचे असले तर नक्कीच विजिट करा. त्या भावांना आपलं नाव सांगा, आपलं नाव सांगितल्यानंतर तुम्हाला रेट अजून कमी होते. गाईज आज परत पुणा हायवे जो आहे हे बघा, पुणा हायवे, हे पुणा हायवेला परत कोणत्या तरी कुत्र्याला आहे ना इथं गाडीवाल्याने उडवलेलं आहे.
ते मेलेलं आहे आणि त्याच्यात ते हे बघा इथं रस्त्याच्या मधोमध पडलेलं होतं. काहीच जस्ट नाव आता आलेलो आपण घरी आणि तुम्ही बघितलंच असेल त्या कुत्र्याला उडवलंय, तर कृपया करून हळू गाडी चालवा. हे गाईज चला आता जातो मी झोपायला मस्त, कारण संध्याकाळचे वाजलेले 10 आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चलो.